जोशीलन भादवड ए बी या संघाचे आधारस्तंभ सर्वेसर्वा यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जातील. मी विनंती करेन नक्कीच आई जोगेश्वरी धुनंदुरकी संघाकडून मनोजी जोशी यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर क्रिकेट खूप त्यांचा आवडता विषय आहे. नेहमीच अगदी आपल्या अनोख्या अंदाजामध्ये कुठे ना कुठे उपस्थित असतात. जोशीलन भादवड ए संघाच्या मागे बी संघाच्या मागे सुजित चिडॉन यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. पुन्हा एकदा ऑर्गनाइज टीमच्या वतीने या ठिकाणी त्यांचं प्रेमाचे शॉल पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान केले जात आहे. त्यानंतर नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय सदस्य नक्कीच बंटीजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल ऑर्गनाइज टीमच्या वतीने. स्वागत आणि सन्मान बंटीजी चौधरी यांचं केलं जात आहे. त्यानंतर आपल्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित नक्कीच ज्याच्या माध्यमातून आपण पहिली प्रीमियर लीग नवीन 40+ संघटनेची बघितली. आनंदजी पाटील स्वतः सदस्य आहेत नवीन 40+ क्रिकेट संघटना आणि तानाजी दापोडे संघाचे नक्कीच आधारस्तंभ यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे ऑर्गनाइज टीमच्या वतीने. सर्व मान्यवरांचे या ठिकाणी खूप खूप आभार. सामन्याला सुरुवात होत आहे दरम्यान आणि पहिल्याच चेंडूवर अगदी पहिलाच षटकार येतोय जबरदस्त बॅट मधून. जगदीश जगदीश नाईक याच्या बॅट मधून हा षटकार आपण बघितला. हो इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यस अजित गोराटकर त्या ठिकाणी होते. अशोक आहेत त्या ठिकाणी आणि अशोकच्या माध्यमातून हा झेल कलेक्ट होतोय. नंतर खूप अपेक्षा उंचावल्या होत्या जगदीश नाईक जग्गा यांच्याकडून, परंतु दुसऱ्या चेंडूवर आपण पाहतोय मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट फाईन लेगला एक उत्तम झेल कलेक्ट केला जातोय. धावसंख्या धावफलकावर 6 आहे आणि या 6 धावांवर पहिला फलंदाज बाद. उलटा चेंडू आहे आपण पाहतोय नक्कीच की अगदी चाणाक्षपणे केली होती. कुठे ना कुठे राजा थोडा उशिरा चेंडूवर धावला होता आणि त्यामुळे चेंडू कलेक्ट त्याला करताना उशीर झाला. खरे तर फलंदाज बाद होण्यापासून वाचलेला आहे. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला होता दोन्ही फलंदाजांनी. जगदीश पास झाल्यानंतर कुठे ना कुठे धक्का बसलेला आहे. त्या धक्क्यातून सावरावं लागेल जोशीलन भादोड हे संघाला. जयेश भोईर मॅन फ्रॉम डुंगे यांच्याकडून या दोन्ही संघांना तसं आई जोगेश्वरी जुनंदुर्गी संघाला आणि खास करून नानाभाईला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू जयेश भोईर, आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 40+ क्रिकेटमध्ये नेहमीच असंच दिसतं की ज्या खेळाडूच्या मागे चेंडू लागला तो पनवतीसारखा चेंडू त्याच्या मागेच लागून राहतो. पुन्हा एकदा राजा कडे चेंडू गेला होता, कलेक्ट करता आला नव्हता, त्यांना व्यवस्थित गॅदर करता आला नव्हता आणि धावसंख्या धावफलकावर पोहोचली 1च्या माध्यमातून 8. शहरापासून दूर केले होते फलंदाज. टच चेंडू टच करण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या येत नाहीये या चेंडूवर. डॉट चेंडू निघून जातोय.
स्थिर आहे धावसंख्या 8. प्रहार केलेला चेंडूवर क्षेत्ररक्षक मात्र तिथे चौकन्ना होता, परंतु नितीन त्या ठिकाणी होते आणि नितीन कडून चूक झाली. त्यानंतर तिसरी धाव घेताना फलंदाज धावबाद. परंतु तरी सुद्धा आमच्याकडून चांगला परफॉर्मन्स केला जाईल. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्यांनी खाते टाकले होते, परंतु त्यानंतर गोलंदाज संदेश पाटील स्वतः कॅप्टन आहे आणि त्याने आपल्या कॅप्टन पदाला साजेशी गोलंदाजी केली. कुठे ना कुठे धावसंख्या रोखून ठेवलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-10. मागच्या सामन्यात असं घडलं होतं, मरोळे दिवे संघाचा सुधाकर पाटील पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता आणि या सामन्याचं चित्र असं आहे की जोशीलोन बादवर ए संघाच्या जगदीश नाईक यांनी पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता. चला पंच आपण त्या ठिकाणी वॉर्न करायचंय. पहिली 3 षटकं 15 मिनिटामध्ये जर संपली नाही, तर चौथ्या षटकामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये ठेवावा लागेल. या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. पहिली 3 षटकं आपण 15 मिनिटामध्ये आटोपली नाहीत, तर शेवटच्या षटकामध्ये एक्स्ट्रा एक क्षेत्ररक्षक असेल तर 38 सर्कल मध्ये ठेवावा लागेल. धावसंख्या धावफलकावर लागलेली 10. अशोक म्हात्रे नेहमीच या गोलंदाजाने आपल्या संघासाठी उपयुक्त गोलंदाजी केलेली. नंदकिशोर खारभाऊ ए संघाचा हा नावाजलेला गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये कुठे ना कुठे बदल केला जातोय. चला जास्तीचा टाइमपास करू नका. समोर फलंदाज बलदेव जोशी. बलदेवला बळ दाखवावं लागेल दुसऱ्या षटकामध्ये आणि त्याच्या मनगटामध्ये किती बळ आहे बघूया. पहिला चेंडू लाफ करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कार्पेट लावून दी कार्पेट आपण पाहतोय. चेंडू डीप मिडॉटला गेला. एक धाव आली, परंतु दुसऱ्या धावेचा जेव्हा प्रयत्न झाला, मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद. गुरु फलंदाजीसाठी आलेले आहेत. असं असं वाटलं होतं की सलामीस कुठे ना कुठे सुभाष येतील, मात्र सुभाष आज अनुपस्थित आहेत. गुरु लेफ्ट हँड बॅट्समन खेळपट्टीवर येतोय. गुरु होजा शुरू असं म्हणत असतील त्याचे पाठीराखे. तर हे षटक अतिशय महत्वाचं आहे. पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या. या षटकाची सुरुवात विकेटने झालेली आहे. 1+ विकेट. येस आणि गुरु सुरू झालेला आहे. क्षेत्ररक्षक जगदीश कारभार आहे तिथे. मला वाटते त्यांच्या नजरेवर डोळ्यांवर थेट सूर्य आला असावा आणि कुठे ना कुठे त्यांना चेंडू दिसला नसावा. स्पष्ट दिसते इथून, कारण खूप आकाशात चेंडू होता. जास्त उंच चेंडू गेलेला होता. धावसंख्या धावफलकावर लागलेली 13. मित्र 40+ क्रिकेटर्सना काही मर्यादा असतात. हालचाल, शरीराची हालचाल, नजर मंदावलेली असते. त्याचाच हा परिणाम. खोदून काढलेल्या चेंडूला बघा, संदेश पाटीलच्या मात्र चेहऱ्यावर किंवा शरीरावर कुठलाही फरक नाहीये. 45+ आहे संदेश पाटील, मात्र धावतोय बघा कसा. अगदी एखादा तरुण 22 वर्षाचा लग्नाला निघालेला असतो तो, मुली बघायला जाणार असतो तो, अशा प्रकारे त्याची चपलाई. संदेश पाटील
धावसंख्या धावफलकावर एकने पुढे सरकते. धावसंख्या होते 14. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. दूर केलेत, शरीरापासून दूर केलेत, पंच वळले. येस, वाईटचा इशारा लागून सरळ नेहमीच अगदी दक्ष पंचगिरी करत असतात. प्रत्येक चेंडूवर अगदी चांगल्या प्रकारे नजर ठेवून असतात. फटक्यावर नजर ठेवून असतात. सीमारेषेवर नजर ठेवून असतात कुडू सर. ऑन द राईस मिस टाइम फटका आहे. नो लँड मध्ये संदीपने तिथेच अंदाज घेतला नव्हता. पिच्छा करावा लागेल चेंडूचा. पिच्छा करताना स्वतःला सांभाळायचंय. मैदानाला काही मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा पाळायच्या आहेत. 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या मला वाटतं स्पर्धेमध्ये पहिले 4 धावा असतील. काल 5 धावा करून झाल्या होत्या. 5 धावा घेताना, 4 धावा घेताना फलंदाज किती थकत असतील. त्याचा विचारच केलेला बरा. क्षेत्ररक्षक दूरवर फैलावलेले आहेत. कट झाला चेंडू. ऑफ स्टंपला पडल्यानंतर आणखी बाहेरच्या अंगाला निघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मी म्हटलं होतं मगाशीच, की हा जो गोलंदाज आहे तो अनुभवी गोलंदाज आहे. आपल्या संघासाठी अनेक वेळा त्याने फायदेशीर गोलंदाजी केलेली आहे. या गोलंदाजाचा जो अनुभव आहे तो नेहमीच नंदकिशोर खारभाऊ ए संघासाठी कामाला येतोय. अशोक म्हात्रे ओव्हर द विकेट. हा चेंडू लॉफ केलेला आहे. क्षेत्ररक्षक नितीन चौधरी आणि चेंडू मात्र त्यांच्या हातामधून जातोय सीमारेषा पार. चौका. मला समजत नाही कॅप्टनच्या मनात काय आहे? अजित गोराटकर सारखा क्षेत्ररक्षक तिथं बाजूला ठेवलेला आहे शॉर्ट पॉइंट लेगला. संदीप पाटील सारखा क्षेत्ररक्षक डीप कव्हरला ठेवलेला आहे. कॅप्टन अजित आहे. हो हो येस कॅप्टन अजित तिथे नक्की शॉर्ट पॉइंट लेगला आहे. आणि नितीन चौधरी सारख्या क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑन सीमारेषेवर ठेवले. सर येस सूचना पोहोचवा आमच्याकडे. चेंडू आला बघा. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावर लागलेले आहेत. येस दीपकजी राऊत आपणास विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. कारण मित्रांनो ही स्पर्धा जी आहे ही स्पर्धा अतिशय मानाची स्पर्धा आहे. जुनांदुरकी मध्ये नक्कीच नेहमीच कमी स्पर्धा होतात आणि ही स्पर्धा खूप मानाची स्पर्धा. दीपकजी राऊत आपणास सस्ने विनंती आहे आपण या व्यासपीठावर यायचे. हे व्यासपीठ आपल्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. दीपकजी राऊत या ठिकाणी उपस्थित होत आहेत या व्यासपीठावर. आई जोगेश्वरी 40+ संघाच्या वतीने. त्यानंतर महेशजी गायकर आपलंही या क्रीडा नगरीमध्ये या व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. खर तर क्रिकेटसाठी जितकेच महत्वाचे प्रेक्षक असतात तितकेच स्पर्धेसाठी सन्मान्य पाहुणे महत्वाचे असतात. महेशजी दीपकजी गायकर आणि राऊसाहेब या ठिकाणी उपस्थित. पहिला चेंडू हा चेंडू मात्र फिरकावून दिलेला आहे. डीप फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सरळ सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा नो. बिमार आणि बिमार.
राम. हो, इथेही चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. क्षेत्ररक्षकला बीट करून चेंडू जातोय. अंगलेख सीमारेषेच्या बाहेर येतोय आणखी एक चौकार आणि या चौकाराबरोबरच धावसंख्या धावफलकावर लागते ती तब्बल 34. बरोबर होत नाही असं वाटतंय. कारण बघा दुसऱ्या षटकामध्ये 45 चे प्लेयर क्रीजवर होते आणि तिथे राजासारख्या गोलंदाजाला गोलंदाजी देणं आवश्यक होतं. मात्र तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय, की राजाला गोलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. कुठे ना कुठे प्लॅनिंग चुकता आहे, असं वाटतंय नंदकिशोर खारबाव हे संघाची. मात्र जी फलंदाजी केलेली आहे, खास करून बलदेव जोशी आणि गुरु ओजा शुरू आणि बलदेव जोशी यांनी बळ दाखवलेले आहे. आपल्या मनगटांचं बळ दाखवलेलं आहे. काय षटकार होता तो लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर गुरुच्या बॅटमधून. हो, हा चांगला चेंडू. हा लाईन आणि लेंथ आता मात्र पकडलेली आहे राजाने. बलदेव यांच्या बॅटमधून दमन येथे तब्बल 49 धावा आल्या होत्या. जबरदस्त ग्रेट इनिंग खेळली होती त्यांनी. हो, स्लॉग स्वीप केलेला आहे. क्षेत्ररक्षक संदीप पाटील याला बीट करून चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार. आता मात्र फास्ट ओपिनियन मध्ये जे संदेश पाटीलने सांगितलं होतं ते खरं वाटतंय, की आमच्या संघाची अजिबात प्रॅक्टिस नाही आणि खरोखरच आता दिसून येते, की नंदकिशोर खारबाव ए संघाची खरोखरच प्रॅक्टिस नाहीये. धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती 38. इथे टप्पा चेंज केला, इथे दिशा चेंज केली. बघूया पंचांकडे अपील तर केलेलं आहे. डॉट चेंडू दरम्यान जातोय आणि धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे 38. मुसाभाई आज खुश असतील फलंदाजांवर. मनोहरजी जोशी आज फलंदाजांवर खुश असतील. येणाऱ्या फलंदाजामध्ये अजून योगेश नाना आहे. म्हणजे सचिन आहे. रिझर्व्हला बॅटिंग भरपूर आहे. जोशी विलन भादवड हे संघाकडे. सुजितभाई डॉन ही नक्कीच असतायत. म्हणजे तेही खुश आहेत. चेंडू दोन बाकी आहेत सर. पहिला चेंडू नो होता. बिमर नो. फुलटॉस फ्लिक केलेला आहे. आणखी एक चौकार. इथं लेफ्टी बॅटमन फायदेशीर ठरतोय. लेफ्टी बॅटमनच्या बॅटमधून आलेला अजून एक चौकार. संदीप पाटीलच्या मार्फत चांगले क्षेत्ररक्षण होते आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. लॉट मध्ये जर नंदकिशोर कारभाव हे संघ असला ना, की भले भले संघ नक्कीच थोडेसे हुशार व्हायचे, की नंदकिशोर कारभाव हे संघ आमच्या लॉट मध्ये. न्यू तुफान पिंपळास आणि चौथा हिरो मानकोली बी यानंतरचा सामना होईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये हजर व्हायचं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपला इथे टॉस केला जाईल. न्यू तुफान पिंपळास आणि चौथा हिरवा मानकोली बी दोन्ही संघाचे कॅप्टन. एक विशेष सूचना आहे. 4 षटक झाल्यानंतर टॉस करणं अनिवार्य आहे. त्यानंतर
जर तुम्ही उपस्थित नसाल, आयोजकांनी जो निर्णय दिला तो मान्य करावा लागेल. जी पेनल्टी देण्यात येईल तीही मान्य करावी लागेल. कुमार शेवटच्या षटकासाठी कागदावर तर भरपूर अजूनही तीच टीम आहे ज्ञानेश्वर मुकादम, पण कधी कधी परफॉर्मन्स किती बदलतो बघा टीमचा. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 45. हा फुलटॉस पुन्हा एकदा स्वंग केलेला आहे. व्हॉट अ शॉट. हो जा सुरू. तीस धावांवर वैयक्तिक खेळतोय गुरु. लाजवाब बॅटिंग, 3 चौकार आणि 2 षटकार त्याच्या बॅट मधून. कुमार राऊंड द विकेट. हा फुलटॉस चेंडू पायांवर आदळला होता. अपील होता, अपील मध्ये विश्वास नाहीये. आणि ही धाव खरं तर बॅट्समनच्या खात्यामध्ये आलेली आहे, कारण बॅटची एज लागली होती. धावसंख्या धावपलकावर लागलेली तर 52. अर्धशतक पूर्ण केलेले आहे जोशीलन भादवडे संघाने. दोन्ही संघ स्वतःचा फॉर्म शोधत आहेत. दोन्ही संघ एक बलाढ्य संघ होते या अगोदर, आणि कुठे ना कुठे आपलं गत वैभव हे दोन्ही संघ शोधत आहेत. जोशीलन भादवड ए वर्सेस नंदकिशोर खारबाव ए. तुफान पिंपळा संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. हा चांगला चेंडू, हा चांगला चेंडू आहे. सर्व संघांना एक सूचना आहे या स्पर्धेमध्ये, जी ऑफिशियल एंट्री आहे ती 4000 आहे. लक्षात ठेवा या स्पर्धेमध्ये. सर्व कर्णधार पुन्हा एकदा आपण सूचना करतोय की या स्पर्धेमध्ये ऑफिशियल जी एंट्री फी आहे ती 4000 रुपये आहे. कुमार धावसंख्या 54, परंतु त्याचबरोबर पारितोषिकची रक्कमही वाढवलेली आहे. येस, धावसंख्या धावपलकावर 2 ने पुढे सरकते. धावसंख्या झालेली ती अब तक 56, 56. भरपूर, मी तर म्हणेन भरपूर धावा झालेल्या आहेत. परंतु असे सामने गाजवलेले आहेत नंदकिशोर खारभाऊ या संघाने. धावसंख्या 56. कुमार पाटील लॉक केलेला आहे. क्षेत्ररक्षक अजित. आज नशिबाची साथ मिळत नाहीये नंदकिशोर खारभाऊ या संघाला. चांगल्या चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून आज चुका होत आहेत. 2 धावा आल्या, धावसंख्या धावपलकावर लागल्या 58. या इनिंगचा अंतिम चेंडू. चला टॉस साठी चौथा मानकोली बी आणि न्यू तुफान पिंपलास. पिंपलास संघाचे कॅप्टन हजर आहेत. धाव केलेला आहे, चांगला फटका आहे मिडल ऑफ बॅट. मग आम्ही म्हटलं होतं नशिबाची साथ मिळत नाहीये नंदकिशोर खारभाऊ ए संघाला. प्रॅक्टिसची कमी, आणि अशाच परिस्थितीत आपण पाहतो या चौकाराला, आणि या चौकाराने धावसंख्या तब्बल 62 झाली. 63 धावांचं लक्ष या ठिकाणी नंदकिशोर खारभाऊ ए संघासमोर ठेवलेलं आहे जोशीलोन भादवड ए संघाने. शिस्तबद्ध व्यक्तिमत्व नेहमीच
पाठीमागे सहकार्याचा हात राहिलेला आहे आई जोगेश्वरी दुनांदुर्की संघाच्या असे दीपकजी राऊत यांचं स्वागताने सन्मान केलं जात आहे. त्यानंतर आपण टॉस कडे जाणार आहोत, परंतु इथे चौथ्या रो मानकुली बी संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपल्याला सुरुवात करा. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षट करताना गोलंदाज पंडित भोईर सलामी जोडी देखील आपण पाहतोय. धाबा चेस करण्यासाठी आपण हारभाव संघाची सलामी जोडी देखील आपण पाहतोय मैदानामधून. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिला आणि संघाच्या वतीनं पहिलं वेलकम रुपेश मात्र वेलकम प्रेमनाथ माळी चौथ्या रोमांकित बी संघाचे नामांकित क्रिकेटर तुमचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम सचिन माळी
बऱ्याच दिवसातली मेहनत ती तलवारच बाहेर निघालेली आहे. वेलकम रजनीश, वेलकम वेलकम जय माळी. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चौथा मानकुल संघ देखील मोठ्या ताकदीनिशी आज मैदानामधून दिसतोय. पहिला चेंडू फुलेंचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नाही. फलंदाज संदेश याला वाईटचा इशारा येतोय. धावा कशा येऊ, धावा येणं फार गरजेचं असतं. लॉलीपॉप चेंडू होता, मात्र ज्या चेंडूचा समाचार तसा घेतला आला आणि संदेश याला चेंडू येणे अगोदर त्याची बॅट रिलीज झाली. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर निर्धाव चेंडू एक धाव बाईच्या रूपाने प्राप्त झाली. साईक करतोय अजित गोराटकर. फार मोठं लक्ष आहे. चांगल्या चेंडू पद्धतीचा चेंडू हाताळणारा गोलंदाज पंडित भोईर. फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर फार महत्वाची असते. सांधा धुंदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. अजित गोराटकरच्या बॅट मधून चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. डॉट चेंडूची सांगता, स्विंग अँड मिस. या ठिकाणी मात्र चेंडूला पुलचा फटका आहे. चेंडू जातो वायडिश. लॉंगलेगला चेंडू जातो. क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. बलवंत जोशी याच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दोन धावांची संधी झाली. या दोन धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय अजित गोराटकर. संघात धावसंख्या 3 वर पोहोचली. वेलकम. स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं अपार कष्ट, अपार मेहनत. प्रकाशजी पाटील, पुन्हा एकदा थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे. वारंवार चुका आपण देखील अजित गोराटकरच्या बॅट मधून पाहिल्या. साजेशी कामगिरी सध्या अजित गोराटकरच्या माध्यमातून केली जाते. थोडा स्ट्रगल करताना आपण पाहतोय. खेळाडू फलंदाज बाद होतोय पहिला. नेक्स्ट बॅट्समन देतोय. अतिशय चांगला फटका. थोडासा बाहेरचा चेंडू होता. फलंदाज आपण पाहिलं थोडासा बॅकफुट होतो. चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट केलं होतं. अतिशय चांगला फटका. भरत पाटील याच्या बॅट मध्ये स्वतःचा अकाउंट भरत ओपन करतो. एक धाव्याने संघ धावसंख्या देखील एक धाव्याने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 1-4. षटक क्रमांक पहिल्या आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर थोडंसं बॅकफुटवर, थोडंसं जास्तच बॅकफुटवर संघ हरभाऊ. विजयाचं लक्ष फार मोठे 62-63 धावांचं चेस करण्यासाठी मैदानामधून जोडी आपण पाहतोय. भरत पाटील आणि संदेश पाटील. योगेश म्हात्रे. नाना तुम्हाला एक सोहळा संधी आहे. पण विकेट टेकर गोलंदाज खऱ्या अर्थाने आपण देखील एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. आपण विकेट टेकर गोलंदाज ठरला तर तुम्हाला सुजित डॉन यांच्याकडनं 1111 रुपयाचं कॅश प्राइज त्या ठिकाणी दिलं जाईल. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळणारा गोलंदाज योगेश म्हात्रे. नो बॉल आहे का तुमचं? काय नो बॉल आहे? क्षेत्ररक्षण कुठेतरी थोडंसं चुकीचं आहे. फील्ड मधून एक 2 धावांची पेनल्टी असेल. ओके, मला वाटतं एसटी रक्षक चेंज झाला मात्र कॉल केला नाहीये.
आता मात्र संदेशाच्या बॅट मधून मोठा फटका. चेंडू फ्री हिट होता. कधी कधी माइंड मध्ये सेट नसतं आणि अशा कारणाने अशा चुका होत असतात. आणि चुकीला माफी नाहीये. नुकतंच संपन्न झालेला आपण पाहिला मेन स्पोर्ट भरोडी आयोजित स्पर्धेमधून विकेट टेकर गोलंदाज योगेश, आपण याला पाहिलं होतं कमालची गोलंदाजी स्पर्धेमधून. मला वाटतं संघ सोनाली टेमकर या संघाच्या अगेन्स्ट हॅट्रिक साधली होती योगेश याने. आता एक संधी आहे, जर हॅट्रिक साधता तर सुजित धोनी यांच्याकडनं 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे तुम्हाला. चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका, चेंडू तो ऑन साइडला. चांगले क्षेत्ररक्षण भुरियाच्या माध्यमातून वेलकम रवी पाटील. चौथाईरमा मानकुली संघाचे सर्वे सर्वा. आज आपला संघ देखील मोठ्या ताकदीनिशी. वेलकम श्रीकृष्ण माळी, वेलकम केतन, किसन पाटील 40+ संघटनेमध्ये जॉईन झालेले, डेब्यू झालेले, वेलकम. त्याचबरोबर आमिर भोईर नवीन चेहरे. तुझ्यासाठी फार मोठं लक्ष्य आहे. लक्ष्य गाठायचं असेल निश्चितच हाणामारीला प्रारंभ करणं फार गरजेचं आहे. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली योगेश याच्याकडनं. निर्धाव चेंडूची सांगता डॉट चेंडू. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची सांगता, अतिशय चांगली चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज योगेश. प्रथम उत्कृष्ट अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतो योगेशच्या माध्यमातून. परिपूर्ण बीट होताना फलंदाज डावकर राजा. परिपूर्ण बॅकफुट वर संघ नंदकिशोर खारवा या ठिकाणी फुल्यांचा चेंडू ऑन सेटचा फटका साजलाय. चेंडूची फेक थोडीशी रॉंगेन आपण पाहतोय. इमर फेक झालेली आहे, कारण की फलंदाज थोडासा अवक्या बाहेरचा हा चेंडू. पंच वाय नो बॉलचा इशारा करतात. 1+1 दुसऱ्या 2 धावा या ठिकाणी आपण गृहीत धरतो. 2 धावांनी संघाची धावसंख्या देखील वाढते. धावसंख्या 11, 11 रन. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जॉईन आहेत. एका बाजूला आपण पाहतोय चौथा मानकुल बी संघाचे कॅप्टन, तर दुसऱ्या बाजूला युथपान पिंपलास मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सन्माननीय मनोहरजी जोशी. राऊत आणि त्याचबरोबर मान्य श्री मनोहरजी जोशी या दोन मान्यवरांना विनंती की आपण आपल्या शुभ असते एका महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक करायचंय. तिसऱ्या षटकाला परमध्ये वैयक्तिक सांघिक गोलंदाज येतोय जगदीश. पहिला चेंडू मात्र स्क्वेअर आउट ऑफ ऑप्शन. खराब चेंडूच्या हातात करणारा गोलंदाज आपण जगदीशाला पाहिलं. पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून थोडासा अवांतर. धावेने संघाची धावसंख्या 18. आता मात्र जवळजवळ चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा होता. धावसंख्या एकाने पुढे सगळे धावसंख्या होती 19. खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे.
एकेरी किंवा दुहेरी धावेने मला वाटतं हा विजय संपादित होणार नाहीये. मोठ्या पटक्यांची गरज आहे. नंदकिशोर खारबाव हे या संघाला. एक क्षमता देखील या फलंदाजामध्ये आहे. अतिशय चांगला फटका, चेंडूला सुंदर ऑन चा फटका आपण पाहतोय. योगेश याच्या माध्यमातून थोडंसं क्षेत्ररक्षण थांबवलं होतंय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या देखील 21-21. 63 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य आहे. 63 धावांचं लक्ष्य. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तो फलंदाज संदेश पाटील याला. निर्धाव चेंडूची संख्या होता, धावसंख्या स्थिर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र थोडस ऑन द ऑफ. सचिन नाईक याच्याकडे चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला आपण चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं. एक धाव घेण्याची संधी झाली तर स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. डावखुरा फलंदाज राजल. स्पर्धेतला दुसरा सामना आपण पाहतोय दोन दिग्गज संघांमधून. फलंदाज शफल झाला. त्यातून जास्त रिस्क घेऊ नका. फील्ड त्या ठिकाणी थोडस खराब आहे. दिलगिरी व्यक्त करतोय आयोजकांच्या वतीनं. मात्र आपण त्या ठिकाणी जास्त रिस्क घेऊ नका. अतिशय चांगला चेंडू. खऱ्या गोलंदाजी करताना राजा देखील फार मागडा गोलंदाज ठरला. फलंदाजी करताना साजेशी कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जात नाहीये. 3 षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 24. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे आणि विजयासाठी आता मात्र 39 धावांची गरज आहे. बॅट आणि चेंडू मध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला. आउटसाइड एज घेऊन चेंडू जातो शॉट काढण्याला. इनफिल्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण झालं. एक धावण्याची संधी झाली. पुन्हा आम्ही सांगू इच्छितो कुछ काम चलने वाला नाही. आपण संघामध्ये इन व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची गरज आहे. आता मात्र वेळ देखील कुठेतरी निघून गेलेली आहे. चेंडू या ठिकाणी फोर्स केलाय. चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष आहे. जगदीश नाईक चूक देखील केली जाणार नाही. अतिशय चांगला झेल त्यांच्या माध्यमातून कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज राजा बाद झाला. नेक्स्ट बॅट्समन मार येतोय. हॅलो. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला फलंदाज झाला. फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणे फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडूवर मोठा फाटका आहे. बघू चेंडू देखील एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. साधा विसटी षटकार येतोय. साधा मिनिट आता मग संघाची धावसंख्या पुढे सरकते. कुठेतरी जे पराभवाचं अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न आपण कुमारच्या बॅटमधून पाहतोय. धावसंख्या 31 वर पोहोचली. 63 धावाचं लक्ष्य टार्गेट आहे. दोन चेंडूचा खेळ बाकी आणि 32 धावांची गरज. आता मात्र एक चेंडू बाकी आहे. मिशन इज इम्पॉसिबल. पराभव वाटल काळ्या दगडावरची रेख.
हा चेंडू देखील अतिशय चांगला अप्रतिम उत्कृष्ट चेंडू आणि ह्याच बरोबर एक महत्वाच्या सामन्यामधून नंदकिशोर खारबावा संघ स्पर्धेमधून बाहेर अडला. खारबावा संघाचा कॅप्टन आपण देखील थोडासा ऑर्गॅनिक कमिटीशी संपर्क साधायचा. खारबावा संघाचा कॅप्टन पण ऑर्गॅनिक कमिटीशी संपर्क साधायचा आहे. योगेश सत्कार झाला का नाही? योगेश बोलतो झाला ना? नाही यांचा काही प्रॉब्लेम नाही. रवी सर चला माणकुली संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर पान पिंपलाच्या संघाचा कॅप्टन आणि चालू सामन्यातील सामन्याचा पुरस्काराचा मानकरी गुरु याच्या बॅट मधून आपण सरीकडे सुंदरशा धावा पाहिल्या. तो ठरतो या स्पर्धेचा फिनिशर. गुरु पण आपलं पारितोषिक घेण्यासाठी स्टेजवर या आणि मानकुली संघाचा कॅप्टन आणि पिंपळा संघाचा कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी देखील यायचे. सन्मानी व्यासपीठावर विराजमान मनोहरजी जोशी त्याचबरोबर आमच्या आदरणीय अरुणजी राऊत यांच्या शुभ हस्ते करूया आपण एक महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक. तत्पूर्वी प्रथम त्याच्या मॅन ऑफ द पुरस्कार आहे. गुरु आपण यायचा आहे. खारबाव संघाचा कॅप्टन आपण देखील थोडासा ऑर्गॅनिक कमिटीशी संपर्क साधायचा आहे. चालू सामन्यातील सामन्याचा पुरस्कारचा मानकरी गुरु उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते हे बक्षीस दिले जाते. मी सन्मान्य सुजित डॉन यांना विनंती केली आपण आपल्या शुभ हस्ते जी आकर्षक ट्रॉफी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आहे त्या प्रतिमेचं आपण वितरण करायचं आहे. त्यानंतर आकर्षक गिफ्ट मी सन्मान्य रविकांतजी पाटील मानकुली संघाचे चौथा बीचे सर्व त्यानंतर आमचे आदरणीय अरुणजी राऊत पण आपल्या शुभ हस्ते पुढील गिफ्टचं वितरण करायचं. मानकरी देखील आपण पाहू शकता. दीपकजी राऊत वेलकम. घनश्यामजी भोईर पिंपळा संघाचे फुल कॅप्टन. हॅलो चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. रविकांत पाटील यांना करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. रविकांतजी पाटील यांना करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. पुढील दोन संघांमधून सामना असेल. 2 मिनिटं थांब ना स्वागत कर. हेमंतजी गुळवे आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. हेमंतजी गुळवे